नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नाशिक महानगरपालिकातर्फे ही भरती निघालेली आहे. नाशिक महानगरपालिका अग्निशामक विभाग भरती असणार आहे 2025 साठी. ओके. याच्यामध्ये जे पद असणार आहे अग्निशामककडून भरले जाणार आहे. चालक, यंत्रचालक, वाहन चालकसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे अग्निशामकसाठी आणि फायरमन अग्निशामकसाठी व्हॅकन्सी असणार आहे. दोघं पदांना मिळवून 186 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी आपण 10वी पास असणे गरजेचे आहे आणि आपल्या इथं राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचे 6 महिने कालावधीचे अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेले असल्याचं प्राधान्य दिले जाणार आहे आणि वाहन चालक परवानाचा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. 2 नंबरचे जे पद आहे त्यांना अग्निशामकचा कोर्स लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उंची वगैरे काय असणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, नाशिक महानगरपालिका नाशिककडून इथं भरती निघालेली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिककडून इथं भरती निघालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 2025 ची सेकंड नोटिफिकेशन असणार आहे. 2025 साठी 4/11/2025 याची नोटिफिकेशन आलेली आहे नाशिक महानगरपालिका पदभरतीबद्दल. ओके. आता नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क व गट ड संवर्गामधील आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रवेशाद्वारे भरण्यात प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींचा पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आपत्ती व्यवस्थापन व अग्निशामक सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेशा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 186 पदांचा अर्ज करण्याची कालावधी 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने www.nmc.gov.in या संकेतस्थळावर 10/11/2025 ते 1/12/2025 या दिवशी रात्री 11 वाजून 55 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. ओके. आता याच्यामध्ये प्रशस्त जाहिरातीमध्ये अनुषंगाने भराव्याचे पदांचे नावे वगैरे, वेतन श्रेणी व पदसंख्या यांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे, जे की आपण जाणून घेऊ. आता याच्यामध्ये दिलेलं आहे अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम दिलेलं आहे, वर्ग दिलेला आहे, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी व पदसंख्या दिलेली आहे. पहिलं जे पद असणार आहे चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशामकसाठी गट क ची भरती. S6 सॅलरी 19,900 पद, 63,200 पगार, याच्यावर 36 पदे बघायला मिळतात. फायरमन अग्निशामकसाठी गट ड ची भरती S6 सॅलरी 19,900 पद, 63,200 पगार, 150 पदे बघायला मिळतात. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे, तपशील व दिनांक दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे पद दिलेलं आहे याच्यामध्ये पहिलं पद म्हणतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची दिनांक 10/11/2025 पासून शेवटची दिनांक असणार अप्लाय करण्याची 1/12/2025 पर्यंत. ओके. परीक्षा शुल्क भरण्याची पण 30 तारीख असणार आहे 1/12/2025 आणि आपल्याला प्रवेशपत्र जे भेटणार आहे परीक्षेच्या 7 दिवसाआधी आपल्याला प्रवेशपत्र हॉल तिकीट भेटून जाणार आहे. ओके. आणि बाकीच्या ज्या काही सूचना वगैरे दिल्या आहेत दिनांक परीक्षेबद्दल तुम्हाला यांच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरच बघायला मिळतील नंतर. आता परीक्षा शुल्क दिलेलं आहे याच्यामध्ये दिलेलं आहे खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीला 1,000 रुपये, मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्गांसाठी 900 रुपये असणार आहे. परीक्षा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला बदलाबाबत वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आपल्याला उमेदवारांनी यांची नोंद घ्यायची, त्याच्यावर आपल्याला चेक करत राहायचं आहे डेली बेसिस. ओके. आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबींचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट जी दिलेली आहे आपल्याला याच्यावर भरायची आहे. त्यानंतर पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, त्याच्यानंतर निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी, शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण, तसेच तरतुदी, त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा व परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतचे मार्गदर्शन, सूचना वगैरे आपल्याला वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहे. अंशात बदल वगैरे सगळी माहिती. ओके. 4/11/2025 नोटिफिकेशन आलेली आहे, जे की नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता पॅरेग्राफ. याच्यामध्ये बघू शकता पदनाम, पदसंख्या, आरक्षण तपशील, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव, वेतन श्रेणी तपशील दिलेले आहे. पहिलं पद जे असणार आहे चालक, यंत्रचालक, ज्याला आपण वाहन चालक ही म्हणतो, अग्निशामकसाठी गट क ची भरती. याच्यामध्ये वेतन श्रेणी S6 सॅलरी. ओके. S6 सॅलरी 19,900 पद, 63,200 पगार. चालक, यंत्रचालकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जात दिलेली आहे, जात प्रवर्ग. ओके. आरक्षणानुसार. ओके.
आणि याच्यामध्ये आपल्याला टोटल जागा दिलेल्या आहे. आरक्षणामध्ये संख्या दिलेल्या आहे 36 जागा आहे, ते 100% होतात. आरक्षणानुसार आपल्याला जागा देण्यात आलेल्या आहे. ओके. आता याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर सर्वसाधारण आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या जागा वगैरे दिलेल्या आहे. माजी सैनिकांसाठी जागा सर्वसाधारण 20 जागा असणार आहे. माजी सैनिक महिलांसाठी 30% म्हणजे 9 जागा. माजी सैनिकला 15% म्हणजे 4 जागा. अंशकालीनला 10% म्हणजे आपल्याला 3 जागा बघायला मिळतात. खेळाडूसाठी 0-0-0 असणार आहे. ओके. याच्यामध्ये अनाथांसाठी 1% दिलेला आहे. ओके. ते पण 0 बघायला मिळतं त्याच्यात. आता शैक्षणिक पात्रता. आता माध्यमिक शालांची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. वाहन चालक या पदावर किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे, म्हणजे LMV, HMV लायसन दोघं लागणार आहे. ओके. मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यायला पाहिजे आहे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आहे. लिहिता वाचता बोलणे आले पाहिजे. ओके. किमान शैक्षणिक पात्रता असणार उंची असणार 165 सेंटीमीटर. ओके. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर उंची असणार आहे. छाती जी असणार सर्वसाधारण 81 असणार 5 सेंटीमीटर फुगवून आपल्याला पाहिजे, म्हणजे 86. ओके. महिलांना लागू नाहीये. ओके. तर वजन जे असणार 50 किलोग्राम तरी पाहिजे पुरुषांसाठी. महिलांसाठी 46 किलोग्राम. ओके. म्हणजे 46 किलो वजन पाहिजे. दृष्टी आपल्याला चांगली पाहिजे, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे इथं पाहता आलेलं पाहिजे. चष्मा वगैरे लागलेला नको. पाठ्यक्रम दिलेला आहे. उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेले नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील. जर केलेलं असेल तर चांगली गोष्ट, नाही केलेलं असेल 3 महिन्याची कालावधी तुम्हाला करून द्यावी लागेल. ओके. 2 नंबरचे जे पद दिसले फायरमॅनसाठी आपल्याला बघायला मिळतं अग्निशामक गट ड ची वरती. ती गट क ची होती. याच्यामध्ये 19,700 आणि 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये पण. आता फायरमन अग्निशामकसाठी तर व्हॅकन्सी कॅटेगरीनुसार याच्यामध्ये 150 पदे असणार टोटल ऑफ. याच्यामध्ये सर्वसाधारण मध्ये आपल्याला 47 पदे बघायला मिळतात. महिलांसाठी 30%, 48 जागा. माजी सैनिकांसाठी 15% 22 जागा. अंशकालीनसाठी 10% 15 जागा. खेळाडूंसाठी 5% म्हणजे 8 जागा. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% म्हणजे 8 जागा. भूकंपग्रस्तांसाठी 2% म्हणजे 2 जागा. आणि दिव्यांगांसाठी 0 असणार आहे. अनाथांसाठी 1% म्हणजे 2 जागा दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रता जी की सारे माध्यमिक शाळांची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. ओके. आणि मराठी भाषेचे आपल्याला लिहिता वाचता बोलता आलेलं पाहिजे. शारीरिक पात्रता सेम असणार आहे. उंची 165 सेंटीमीटर पुरुषांची, महिलांची 157 सेंटीमीटर. छाती न फुगवता 81 फुगवून 5 सेंटीमीटर जास्त असणार आहे. महिलांना लागून राहणार नाही. ओके. वजन 50 किलो पाहिजे आहे पुरुषांचा. महिलांसाठी 46 किलो. दृष्टी चांगली पाहिजे आपल्याला. ओके. टीप दिलेला आहे याच्यामध्ये. वर नमूद केलेल्या पदांच्या पदसंख्या आरक्षण व इतर तरतुदीमध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे. आता सदरची ही परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमधील बदल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरण यांनी राखून ठेवलेला आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण सूचना वगैरे देण्यात येत आहे. याच्यामध्ये उपरोक्त आपल्याला नमूद स्वरूपातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे चालू करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची खात्री करायची आहे. त्यानंतर अर्ज करीत असलेल्या पदासाठी विविध अर्हता अटींची पूर्तता करूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पात्र असेल तेव्हाच. ओके. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची उमेदवारांना नित्य वापरात असलेली वैध व्हॅलिड ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. जेणेकरून त्याच्यावरच तुम्हाला मेल वगैरे आणि मेसेज वगैरे येणार आहेत. अराखीव खुल्या प्रवर्गांसाठी उच्च सर्व गुणवत्ता आपल्याला मागासवर्ग असल्यास आपल्याला मागासवर्ग उमेदवारासह विचार केला जात असल्याचे सर्व उमेदवारांनी आपल्याला उपलब्ध नसे अर्जाची व जी आपल्याला असणार आहे जात प्रवर्ग मूळ प्रवर्गाची झेरॉक्स कॉपी लागणार आहे. ओके. संबंधित पदांच्या परीक्षेबाबत आपल्या सर्वसाधारण काळजीपूर्वक वाचून घ्यायचे हे आधार कार्ड प्रकार नंबर वगैरे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला तपशील वगैरे दिले अर्जासोबत आपल्याला अधिक राहून संबंधित उमेदवारास परीक्षेत बसण्यास विचारता करण्यात येणार आहे. ओके. असं दिलेलं आहे गुण प्राप्त झाल्यानुसार. ओके. येथे शिफारसबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला, मार्गदर्शनाबद्दल माहिती दिलेली आहे जी की इथून वाचून घ्यायची आपण. ओके. त्यानंतर आता याच्यानंतर आपल्याला नावात जर आपला बदल डॉक्युमेंट जे दिलेलं आहे SSC अथवा तसे प्रमाणपत्र नावात बदल नावाप्रमाणेच लागणार आहे.
जर आपल्या नावात कोणत्याही प्रकारचे बदल झाला असेल तर आपल्याला प्रमाणपत्रे लागणार हे आपल्याला ग्रॅज्युएट कॉपी लागेल. ओके. त्यानंतर उमेदवाराचा शाळा सोडण्याचा दाखला, जन्माचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, त्यांनी नमूद केलेले विविध शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्रक, प्रमाणपत्रे, संगणक तसेच मागासवर्ग उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात वैधता प्रमाणपत्र हे लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीवर्गीय असाल तर. ओके. प्रवर्ग वगळता अन्य सर्व मागासवर्गातील उमेदवारांचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नवीनतम प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्रांची मूळ प्रती व साक्षांकित प्रत तसेच उमेदवारांची समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असल्यास शासन निर्णयानुसार विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. ओके. संबंधित पदांचा इथं दिलेलं आहे, जाहिरातीमध्ये माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता तो इम्पॉर्टंट पॉईंट येतो आपल्याला वयोमर्यादा व वयोमर्यादेची शिथिल. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन राजपत्र आरक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. जी की आपल्याला इथं वय तुम्ही बघू शकता दिलेली आहे. कमीत कमी आपल्याला 18 वर्ष इथं कमीत पाहिजे आहे. सगळ्यांसाठी 28 वर्षाचे असणार आहे. खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीयांना 33 वर्ष असणार आहे. खेळाडू असाल तरी पण 33 वर्षापर्यंत भरू शकता. माजी सैनिक असाल 33 वर्षापर्यंत, पदवीधर शिकायला 33 वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजे शेवटी सगळ्यांसाठी तर 33 दिलेलं आहे. फक्त खुला प्रवर्ग सोडून. खुल्यासाठी 28. उपरोक्त नमूद वयोमर्यादेची ही अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांकास विचार केला जाईल. आता पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे, समांतर आरक्षण तसेच आरक्षणामधील बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येमध्ये आपल्याला बदल झाल्याची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेची जी वेबसाईट वगैरे दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ चेक करत राहायचं आहे. ओके. आता इथे कॅटेगरी बद्दलची माहिती दिलेली आहे. आपण एकदा वाचून घ्यायची आहे. जी आपण कॅटेगरीमध्ये खेळाडू असाल तर वाचून घ्या. ओके. अनाथ असाल तरी वाचून घ्या. निवड पद्धत वगैरे तुम्हाला सांगतो आता. तर निवड पद्धत तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आता जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव आपल्याला शिथिल केला जाणार नाही. नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची एक लिंक विकसित केली जाते. एकदा नाशिक महानगरपालिकेद्वारे लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल व मोबाईल क्रमांकामध्ये आपल्याला त्यांचा संदेश सूचित केला जाईल. ओके. म्हणजे आपल्याला मेसेज येऊन जाईल. SMS आल्यानंतर संकेतस्थळावर जायचं आपल्याला इथं आणि आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता उमेदवाराची निवड पद्धत जे दिलेली आहे, ज्या आधारे आपल्याला दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गांसाठी आपल्याला 50% गुण पाहिजे आहे आणि मागासवर्गीयांना 45% गुण आवश्यक आहे. आता सरळ सेवा भरती प्रक्रिया घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेचे उत्तर पुस्तिकांच्या गुण पडताळणीची अथवा फेर तपासणी केली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की पात्र उमेदवारांना मेलवर आपल्याला मेसेज वगैरे येऊन जातो. त्यानंतर निवड सूचीतील उमेदवारांना ऑनलाईन परीक्षे पद्धतीने पडताळणी केली जाते. व्हेरिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंटसाठी बोलवलं जातं. त्याच्यानंतर इथे निवड सूची ही प्रवर्ग निहान तयार करण्यात येईल. त्यामध्ये समाविष्ट करण्याच्या उमेदवारांची पुढील संख्या प्रमाणे आहे. प्रवर्ग निहार रिक्त पदसंख्या निवड सूचीमध्ये समाविष्ट उमेदवारांची संख्या दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर 2 ते 4 मध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे 100% जे 5 यापैकी अधिक असेल जे 5 ते 9 मध्ये 50% मध्ये 10 यापैकी जे असेल ते एक 10 ते 49 मध्ये 30% किंवा 15 यापैकी एक अधिक असेल आणि 50 किंवा याहून अधिक म्हणजे 25% असेल असे ते दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे वरीलप्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना परिगणना करण्यात येणार आहे. उमेदवारांची संख्या त्याच्यानंतर इथं पुढील संख्या दिलेली आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्याने रजिस्ट्रेशन केलेला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. याच्यात माहिती वगैरे दिलेली आहे. निवड समितीने दिलेल्या 1 वर्षासाठी विधिग्राह्य इतर निवड सूचीमध्ये वेपत होणार आहे. ओके. तर कागदपत्रे तपासणी पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात पडताळणी, जात प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, दिवस प्रमाणपत्र इत्यादी सर्व मूळ कागदपत्रे 2 साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी लागणार आहे. ओके. सोबत विद्यार्थी सेल्फ अटेस्टेड आपल्याला त्याच्यामध्ये सिग्नेचर करून टाकायची आपली इथे माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. आता समान गुण धारकांना इथं वाचायचं असेल तर इथं वाचू शकता तुम्ही एवढा तक्ता. ओके. आता अर्ज अर्हता व इत्यादी दिलेले अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ओके. अर्ज भरणे व सादर करण्याच्या आवश्यक सूचना याच्यात दिलेल्या आहे. जे की मी तुम्हाला सांगितलेले आहे. 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत अर्ज भरायचा आहे. याची जी फी असणार आहे नॉन रिफंडेबल असणार 1,000 रुपये खुला प्रवर्ग, ओपन आणि मागासवर्गीय ₹900 असणार आहे. ओके.
आता याच्यामध्ये दिलेल्या वयाच्या पुराव्यासाठी आपल्याला एस-एस किंवा आपलं बर्थ सर्टिफिकेट चालून जातं. त्याच्यानंतर आपल्याला प्रोफाईल निर्मिती करायची आहे, अर्ज सादरीकरण व परीक्षा शुल्क भरायचं आहे. ही वेबसाईटवर लॉग इन पासवर्ड वगैरे करून आपल्याला फोटोग्राफ सिग्नेचर इथं दिलेल्या आहेत. रुंदी जी असणार आहे फोटोची 3.5 सेंटीमीटर आणि उंची असणार 4.5 सेंटीमीटर लागणार आहे. अर्ज नोंदणी वगैरे दिलेलं अप्लाय करण्यासाठी परीक्षा शुल्क ऑनलाईन मोड असणार आहे. रुपे, व्हिसा, मास्टरकार्ड, मेस्ट्रोने आपण करू शकता. ओके, ही पावती वगैरे डाउनलोड होऊन जाते. स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्याचे मार्गदर्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये स्वाक्षरी आपल्याला अपलोड करायची त्याची कॉपी दिलेली आहे. स्कॅन करायची कागदपत्रांबद्दल माहिती दिलेली आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गांना 1000, मागास प्रवर्गांना 900 रुपये नॉन रिफंडेबल फी असणार आहे. लक्षात द्यायचं आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, जे की गडप माहिती परत दिलेली आहे. आता परीक्षेचे आपल्याला स्वरूप सांगतो, जे इथं दिलेलं आहे. आता पदनाम दिलेलं आहे, याच्यामध्ये प्रश्नसंख्या दिलेली आहे व किती प्रश्नांची प्रश्नपत्रिका असतात ते दिलेले आहे. आता चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशामक घटकाची भरती मराठीचे 15 क्वेश्चन असणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन आणि संबंधित विषयाचे 15 क्वेश्चन असणार आहे. फायरमॅन अग्निशामक गटसाठी पण मराठीचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन, बौद्धिक चाचणीचे 15 क्वेश्चन, संबंधित विषयाचे 15 क्वेश्चन असणार आहे. 10वीचा पॅटर्न सारे मराठीमधून घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये 60 प्रश्न असणार आहे. 120 गुणांची परीक्षा असणार. प्रत्येकी 2 गुण, 90 मिनिट टाइम दिलेला आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असणार आहे. दोघांची सेम परीक्षा घेण्यात येणार आहे. आता उपरोक्त नमूद तक्त्यामधील पदांची उमेदवारांना शारीरिक पात्रता कार्यक्रमास तपासण्याची 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. 80 गुणांची म्हणजे ओके. लेखी परीक्षेतील गुणांसह यामधील आपल्याला गुण एकत्रीमधून आपल्याला अंतिम गुणवत्ता यादीतून निवड करण्यात येणार आहे. उपरोक्त पदासाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीच्या सविस्तर स्वतंत्रपणे मनपाच्या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे नोंद वगैरे. ओके. माजी सैनिकांना शुल्क माफ राहणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे, नॉन रिफंडेबल फी असणार आहे. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली 7 दिवसामध्ये तुम्हाला हॉल तिकीट भेटेल. जेव्हा परीक्षा असेल तेव्हा एक ID कार्ड आपल्याला सोबत घेऊन जायचं परीक्षेसाठी. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासवर्ड, वोटर ID वगैरे असेल ते चालून जातो. ओके. परीक्षेचा वेळ जो आहे त्याच्याच कालावधीच्या 2 तास आधी तिथे पोहोचायचं आहे आणि आपल्याला सगळी माहिती वगैरे दिलेली आहे याच्यावर. ओके. परीक्षा केंद्र आपल्याला निवडून घ्यायचे आहे. परीक्षेच्या उशिरा येण्यास आपल्याला याच्यात बात करणं 1.5 तास आधी तिथं पोहोचून जायचं आहे आणि याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी वेळेस कागदपत्र प्रमाणपत्र सादर करायचे आहे. सदर परीक्षेच्या निकालानंतर निवड सूची क्षेत्रातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे ला सादर करणे अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये कागदपत्र प्रमाणपत्र दिलेलं आहे. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं स्वयंघोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्थबाबतचे कागदपत्र, वयाचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, राखीव प्रवर्गातील असलेल्या जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती, अनुसूचित जात वैधता प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा आरक्षण पुरावा, अनाथ असल्याचा पुरावा, जे लागू असेल ते द्यायचे, अराखीव मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक जे असेल आदिवासी प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असलेला पुरावा, मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र राज्य आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र, डोनेशियल, पदवीधर अंशकालीन असल्याचे दिलेले आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी माहिती दिलेली आहे. इतर सर्वसाधारण अटी व अटीच्या मध्ये दिलेल्या आहे. 15 वर्ष आपल्याला याच्यामध्ये महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे तरच आपण इथं डोनेशियल बनतो. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या याची माहिती वगैरे, खोटी माहिती भरलं गुन्हा आपल्याला दाखल होऊ शकतो, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट, सामान्यीकरण प्रक्रिया नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे. एका दिवशी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात एका परीक्षेत जास्त सत्रांमध्ये एखाद्या पदांची परीक्षा घ्यावी लागली तर त्या पदांच्या परीक्षेच्या प्रथम दिवस ते अंतिम दिवसापर्यंत प्रथम ते अंतिम सत्राबाबतची नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येणार आहे. याचा फॉर्म्युला तुम्हाला खाली दिलेला आहे, जो की टायमर सेटनुसार केला जातो. ओके. इथे सूचना वगैरे दिलेल्या आहे. तर नॉर्मलायझेशन मेथड काय असते मित्रांनो, जे की याच्यामध्ये त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. आता ज्यांची परीक्षा पहिली झाली त्यांना इथं फायदा होत असतो. ज्यांची उशिरा परीक्षा होते, समजा आता माझी परीक्षा झाली 4थ्या दिवशी झाली, तर पॅटर्न काय आहे आपण आजूबाजूच्या मित्रांना विचारून घेतो कोणते कोणते प्रश्न होते, म्हणजे ज्याची पहिली परीक्षा झाली त्याला विचारून घेतो. त्यामुळे त्यांना मार्क पडायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ते नॉर्मलायझेशन करतात. ओके. जेणेकरून ज्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली त्यांचे नुकसान नाही झालेले पाहिजे त्यासाठी. ओके. तर तुम्हाला याची माहिती वगैरे असेलच. ओके. आता तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे, जे की दिनांक तुम्हाला सांगितले 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल
तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsAppवरला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांचे अग्निशामकचे कोर्स वगैरे झाले असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.